इफ एक्स इज इक्वल टू ई टू द पॉवर x1 आपल्याला दिला पहा जर 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 हा वाला पार्ट आपल्याकडे असेल, ठीक आहे, गिवन असेल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तर हा जर पार्ट असेल तर आपण एक काम करू आता बघा की x इज इक्वल टू ई टू द पॉवर x बाय वाय, देन शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू x मायनस वाय आणि x ला डिवायडेड बाय x लॉग x आपल्याला शो करायचा, ठीक आहे. तर पहा कोणाचा यूज करायचा याचा, तर x इज इक्वल टू ई टू द पॉवर x बाय वाय होईल, ठीक आहे. आता पहा तुम्हाला प्रूफ मध्येच दिसता एक गोष्ट, येथे लॉग x आहे, बरोबर आहे, लॉग x आहे. आणि चेक करा हा ई टू द पॉवर x बाय वाय पण ई टू द पॉवर काहीतरी आहे, बरोबर आहे. म्हणजे ई टू द पॉवर मान के चलो ई टू द पॉवर a असेल, x असेल, ठीक आहे, एनिथिंग असेल, बरोबर आहे. आपल्याला काही करायचं नाही, पटलं ना. तर जो याचा पार्ट याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. कोणता? एक्सपोनेन्शियल फंक्शन, ठीक आहे, एक्सपोनेन्शियल. आणि चेक करा एक्सपोनेन्शियल दिला आणि आपल्याला लॉगॅरिथम मध्ये आणायचा, ठीक आहे. तर मला एक गोष्ट तर समजली की हा एक्सपोनेन्शियल आहे तर याला आपण लॉग बनवू, ठीक आहे. तर एक्सपोनेन्शियल लॉग आणि लॉगला एक्सपोनेन्शियल कसं बनतात की जसं बघा आता ई टू द पॉवर x आहे आणि इज इक्वल टू वाय आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हा एक्सपोनेन्शियल फंक्शन झाला, ठीक आहे ना. आता याचा लॉगॅरिथमिक फंक्शन कराय लॉग, ठीक आहे, समजा लॉग आहे, ठीक आहे. तर काय होते हे जे बेस आहे, ठीक आहे, पटलं ना, हे जे बेस आहे हे खाली राहते, ठीक आहे. आणि हा जो वाय आहे आणि इज इक्वल टू एक्स अँटीलॉग, हा याचा अँटीलॉग समजला नाही इथपर्यंत. म्हणजे लॉगॅरिथमचा एक्सपोनेन्शियल आणि एक्सपोनेन्शियलचा लॉगॅरिथम, ठीक आहे. तर आपण असंही लक्षात ठेवतो, तुम्हाला माहितच आहे, ठीक आहे, की काय होते पहा की y इज इक्वल टू पहा ई टू द पॉवर x, म्हणजे हा जाऊन याच्या पाया लागला, ठीक आहे, हा जर ई याच्या जाऊन पाया लागला तर लॉग हटते, बरोबर आहे. ही गोष्ट क्लिअर आहे ना. आता मानून चालू जर कोणाचा तरी झगडा चालू आहे, बरोबर आहे, ओके, क्लिअर आहे, आणि पुरे लोक जमा आहेत, ठीक आहे, पुरे लोक जमा आहेत, खूप मोठा झगडा झाला, पुरे लोक जमा आहेत, पण ई जाऊन जर आता सॉरी भाऊ म्हणून जर पाया लागला तर पुरे लोक हटतील ना, म्हणून ई टू द पॉवर x तर पुरे लोक हटले म्हणून इथे आला y. समजलं नाही इथपर्यंत? हा एक्सपोनेन्शियल आणि हा लॉगॅरिथम, ठीक आहे. तर आता आपण ध्यान से देखो, ओके, इथं काय होईल पहा, इथं लॉजिक लावत आहोत की लॉग पाया लागणारा कोण होता? ई. हे गोष्ट क्लिअर आहे इथपर्यंत? पाया लागणारा कोण होता? ई, ठीक आहे. तर आता पहा एक गोष्ट दाखवतो आम्ही की पाया लागणारा ई होता, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता जो वाय जो राहील तो इकडे येईल एक्स बाय वाय हसतावे, ठीक आहे, एक्स बाय वाय, ठीक आहे, लॉगॅरिथम मध्ये पाहा चेक करा, ठीक आहे. आणि जो वाय राहील तो इथे येईल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, ओके. म्हणजे काय होईल पहा लॉग ई टू द पॉवर एक्स म्हणजे लॉग एक्स टू द बेस ई इज इक्वल टू एक्स बाय वाय, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पहा हा जर याच्या पाया लागला तर इज इक्वल टू हा एक्स राहते, बरोबर. हा जर याच्या पाया लागला, पहा ध्यान से देखो, चुकला तर कसं माहित होते, हा इथं न्यायचं, ठीक आहे, हा एक्स उरते, ठीक आहे. तर हा झाला कोणचा फॉर्म? लॉगॅरिथमिक फॉर्म, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे का ई जो आहे तो नॅचरल लॉगॅरिथम आहे, ठीक आहे, बरोबर, नॅचरल आहे. हा ई नाही लिहिलं तरी चालते, ठीक आहे, पटलं ना हे गोष्ट. म्हणजे याला लॉग एक्स इज इक्वल टू एक्स बाय वाय लिहितो, इथं ई आहे. पहा तुम्हाला जर लॉगॅरिथम विषय बरोबर नसेल माहिती, ठीक आहे, तर थोडासा पिपा वाजू शकते. आता कोणाचा प्रश्न ई कहा गया सर, ई कहा गया, ठीक आहे, तेवढा लोड नाही घ्यायचा. इथं ई जो आहे, ठीक आहे, पटला ना, तो ई नॅचरल लॉगॅरिथम आहे. जर तुम्ही नाही लिहिल्या तरी तिथं कोण नाही कोणतरी लिहालच, ठीक आहे, बरोबर. हा सरकारी आहे ई, समजलं ना, ते लिहाच लागते नॅचरल लॉगॅरिथम, ठीक आहे. इथं ई आहे, इथपर्यंत क्लिअर, ओके. आता आपला फोकस काय पहा, हा असा होता आता बनला हा, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पहा ये था अभी बन गया ये, ठीक आहे. आता आपल्याला याच्यावर हे आणायचं आहे, ठीक आहे, पटलं ना. तर पहा ध्यान से देखो मी काय करू शकतो आता, ठीक आहे, फिलहाल के लिए. तर इथं मी याला डिफरन्शिएट मारतो. आता आपल्याला विशेष क्लोज आहे ना, लॉग एक्स इज इक्वल टू एक्स बाय वाय आहे, ठीक आहे. तर एक काम करा, नाही तर मग पहिले वाय घ्या आणि लॉग एक्स घ्या इज इक्वल टू एक्स, ठीक आहे, असे घेऊ शकता. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन ठेवा, आई बढिया जमते, ठीक आहे. डिवाइड होता मल्टिप्लाय झाला. चल याला डिफरन्शिएट करा बरं विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल तर फर्स्ट पा इथं प्रोडक्ट रूल लागते, फर्स्ट डेरिवेशन ऑफ सेकंड, ठीक आहे, फर्स्ट सेकंड पा फर्स्ट सेकंड आणि सेकंड, ठीक आहे ना, आणि डेरिवेशन ऑफ फर्स्ट. पा बरं किती अच्छा रूल आहे, ठीक आहे, फर्स्ट सेकंड सेकंड फर्स्ट आणि डेरिवेशन ऑफ एक्स वन होते. तुम्हाला माहितच आहे डीडीएक्स ऑफ, वाटल्यास नसेल माहित तर डीडीएक्स ऑफ एक्स लिहून टाकू आपण, ठीक आहे. आता काय होईल पहा वाय इंटू वन बाय एक्स आहे आणि लॉग एक्स जसा आहे तसा आणि याचा जो डेरिवेशन आहे तो डीवाय बाय डीएक्स येईल आणि याचा डेरिवेशन वन येईल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता इथून पुन्हा पार्ट मी मिटवत आहोत, ठीक आहे. तर एक गोष्ट आपला थोडासा पहा, हा वाला पार्ट मी तसंच ठेवायला पाहिजे, लॉग एक्स इज इक्वल टू काहीतरी एक्स बाय वाय होता समथिंग, ओके, बरोबर आहे. याला मी असंच लिहून ठेवून देतो, बरोबर. आपलं काम की चीज आहे. आता एक काम करतो, या कोपच्यात लिहित आहोत, का होईल पहा
हा जो जसा आहे तसाच पार्ट राहील पा y बाय एक्स जसा जो की तो ठेव, बरोबर. त्यानंतर लॉग एक्स जसा आहे तसा ठेवा, लॉग एक्स, ठीक आहे, आणि डीवाय बाय डीएक्स आणि इज इक्वल टू 1. थोडासा लाईन मारून देतो आपण, इकडे सॉल्व्ह करतो, ठीक आहे. पटलं. आता काय होईल पहा की लॉग एक्स इज इक्वल डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 1 मायनस वाय बाय एक्स. क्लिअर आहे इथपर्यंत. पावर हा जो प्लस होता ना इकडे जाऊन मायनस झाला, ठीक आहे. आता काय होईल पहा लॉग एक्स डीवाय बाय डीएक्स. एक काम करता बघा, आता काय होता की हा जो लंगडा आहे ना, लंगडा माहिती आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करा. लंगडा म्हणजे बाप सेम पाहिजे, ठीक आहे. तर एक्स इकडे होईल मायनस वाय आणि डिवायडेड बाय एक्स, ठीक आहे. आणि तुम्हाला आता दिसतही असेल चमत्कार पहा, ठीक आहे. पुढे सॉल्व्ह करून घेतो, ठीक आहे. तर इथं काय होईल पहा डीवाय बाय डीएक्स जाग्यावर राहील आणि काय होईल पहा एक्स मायनस वाय आणि एक्स जाग्यावर आहे, ठीक आहे. आणि हा जो लॉग एक्स डिवाइड इकडे मल्टिप्लाय होता ना, इकडे जाऊन डिवाइड होईल आणि आपल्याला जो नजारा पाहिजे होता तो नजारा दिसता, ठीक आहे. आणि प्रूफ झाला, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर बाकी आपण ब्रेक के बाद, ठीक आहे.